तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होममेड पिझ्झा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी घेतला पिझ्झा ब्रेड। इथे मी टोमॅटो केचप आणि पिझ्झा आणि पास्ता सॉस मिक्स केलं। तुमच्याकडे फक्त टोमॅटो केचप असेल तरी अप्लाय केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे। पूर्ण ब्रेडला अप्लाय केले। आता मी उभे कांदे चिरून घेतले, ते टाकणार आहे। आता टाकणार आहे कॅप्सिकम सुद्धा उभी चिरून घेतली आहे। आता माझ्याकडे हे चीज आहे म्हणून मी हे चीज अप्लाय करते। जर तुमच्याकडे नॉर्मल चीज असेल क्यूबवालं तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता। माझ्याकडे मोझरेला चीज आहे। मी फक्त ओव्हनमध्ये 10 ते 20 सेकंडसाठी ठेवलेलं। तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये सुद्धा टाकू शकता। मी पॅनमध्ये टाकलं। ओव्हनमधून झाल्यावर कडक व्हायला थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केलं आणि ऑरिगॅनो आणि सर्व केला पिझ्झा। तर तुम्हाला हा इझी आणि डेलिशियस पिझ्झा खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।